नमस्कार. कुलगुरू वशिष्ठांच्या आश्रमातून शिकून आलेले राम अवघे 16 वर्षाचे. या 16 वर्षाच्या सुकुमार रामाला सर्व विद्येत पारंगत झाल्यानंतर आपल्या राज्यकारभारात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराज दशरथ अत्यंत असुसलेले आणि त्याच वेळी कुलगुरू वशिष्ठांच्या सोबत विश्वामित्र तिथे येतात आणि विश्वामित्र महाराज दशरथांच्या समोर असा काही प्रस्ताव ठेवतात की त्या प्रस्तावाने महाराज दशरथ गलबलून जातात, घाबरून जातात. 16 वर्षाचं सुकुमार पोर आणि विश्वामित्र म्हणत असतात की याला माझ्या सोबत पाठवा, जो माझ्या यज्ञाचं रक्षण करण्याच्या कामाला येईल. मखत्राता होय. माझ्या यज्ञामध्ये अनेक राक्षस, मारीच, सुबाहू, तारकासारखे राक्षस भयंकर विध्वंस करतायत आणि यांना थांबवू शकतो तर फक्त रामच, म्हणून त्याला माझ्यासोबत पाठवावं असं विश्वामित्र दशरथाला सुचवतात. आता हे तीनही रावणाशी संबंधित आहेत हे कळल्यावर महाराज दशरथ म्हणतात की माझी सुकुमार पोरं कशासाठी, मी माझ्या सैन्यासहित आपल्या सोबत येतो. गुरुवर्य, या पोरांवर दया करा. प्रचंड चिडलेल्या विश्वामित्रांना शांत करण्यासाठी वशिष्ठांना पुढे यावं लागतं आणि वशिष्ठ म्हणतात, चिंता करू नका, आपल्या मुलाचा लौकिक वाढावा यासाठीच विश्वामित्र त्यांना सोबत घेऊन जात आहेत आणि रामाच्या मध्ये ते सामर्थ्य आहे. कुलगुरूंच्या वचनांनी सुखावलेल्या आणि जराशा थोडंसं निर्धास्त झालेल्या, थोडी शंका कमी झालेल्या दशरथांनी मोठ्या जड अंतःकरणानेच रामासोबत जाण्याची परवानगी दिली. आता रामाचा प्रवास शरयूच्या तीरावरून सुरू होतोय. ही शरयू नदीच मोठी विलक्षण आहे. अयोध्या शरयू याचं महत्व काय आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल. शरयू नदीच्या मध्ये गेल्यावरती भगवान रामचंद्रांना पाण्याचा प्रपात पडल्याचा आवाज ऐकू येतो आणि ते विश्वामित्रांना विचारतात, गुरुवर्य, हा आवाज कसला आहे? तेव्हा विश्वामित्रांनी शरयूची जी ओळख करून दिली आहे ती फार महत्वपूर्ण आहे. त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवांनी आपल्या मनशक्तीने एक पाण्याचा स्रोत निर्माण केला, जलस्रोत निर्माण केला, प्रपात निर्माण केला आणि त्यातून तयार झालं, मनाच्या इच्छेने, मनशक्तीने जो पाण्याचा स्रोत तयार केला त्यापासून तयार झालं ते मानस सरोवर. आणि या मानस सरोवरातलं पाणी पुढे ज्या नदीत येतं ती शरयू. या शरयूला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. कुठे शारदा नदी म्हणतात, कुठे काली नदी म्हणतात. हिचे दोन वेगवेगळे प्रवाह होतात. एक शरयू अयोध्येच्या बाजूनी जाते आणि ती पुढे गंगेत जाऊन मिळते. गंगेत तिच्या संगमाची प्रक्रिया होते ती बिहारमध्ये शरयू गंगेमध्ये समाविष्ट झालेली आपल्याला आढळून येईल. बघा, विष्णूच्या 2 रूपांच्या 2 स्थानावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या 2 नद्या शेवटी गंगेत जाऊन मिळतात. इकडून यमुना आहे जी भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या स्थळावरून पुढे येते. मथुरा, वृंदावन असं करत 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 ती येते आणि प्रयागराजला गंगेमध्ये विलीन होऊन जाते. तिकडून अयोध्येतून आलेली शरयू शेवटी बिहारमध्ये याच गंगेत विलीन होते. हीच आहे गंगा जमुना संस्कृती, वेगळी काही नाहीये. त्याला आपल्याकडे वेगळं समज जातं पण हीच आहे ती. ब्रह्मदेवाच्या मनशक्तीने तयार झालेल्या जलस्रोतातून तयार झालेली नदी म्हणजे शरयू. काय विलक्षण असेल बघा. आता या शरयूची ओळख विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना करून देतात. शरयूची खरी ओळख सांगतात. आता यानंतर खरी कथा सुरू होते. बालकांडामध्ये संदर्भ द्या लोक म्हणतात म्हणून सांगतो. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडामध्ये तुम्हाला या सगळ्या कथा आढळतील. पुढे जात असताना तारकावधाची एक कथा आहे. म्हणजे तारिका नावाची एक राक्षसीन, कोणी तारिका म्हणतं, कोणी तारका म्हणतं, कोणी ताडिका म्हणतं. ही राक्षसीन सगळ्याच ऋषीमुनींना त्रास देते आहे, यज्ञांमध्ये व्यत्यय आणते आहे आणि प्रचंड शक्तिशाली आहे. या तारिकेचा वध भगवान रामचंद्र करतात. पहिल्यांदा ते सांगतात की ती स्त्री आहे, मी तिला मारणार नाही. विश्वामित्र म्हणतात असा काही विचार करण्याची गरज नाहीये, ती शक्तिशाली आहे आणि ती त्रासदायक आहे. पहिल्यांदा याच तारिकेचे हात पाय तोडले जातात पण तरीही ती विलक्षण सामर्थ्याने पुन्हा प्रहार करते.
म्हणून तिच्या शेवटी काळजात बाण प्रभू रामचंद्रांना मारावा लागतो आणि तारिका संपते. आता इथे भगवान रामचंद्राच्या रामावताराला वेगवेगळ्या अवतारातील प्रसंगाची ओळख करून दिली जाते. म्हणजे विश्वामित्र निघतायत, ते सिद्धाश्रम नावाच्या पर्णकुटीमध्ये पोहोचतायत आणि सिद्धाश्रमात पोहोचल्यावर भगवान रामचंद्र विचारतात की हे काय आहे. तेव्हा विश्वामित्र ओळख करून देतात, रामा, हे तुझंच धाम समजावं, कारण या धामात तुमचा पूर्वी अवतार निवास केलेला आहे. तुम्ही एक अल्पकाळाचा अवतार घेतलेला होता आणि तो अवतार म्हणजे वामनाचा अवतार. त्या वामनाच्या अवताराचा अल्पकालीन निवास याच सिद्धाश्रमामध्ये झालेला आहे. म्हणून तिथेही आपण निवास करावा आणि हे आपलंच धाम समजावं. सिद्धाश्रमाच्या मध्ये राहिलेल्या काळामध्ये 2 राक्षसांना पराभूत केलाय म्हणतो मी, वध केलाय नाही. एक मारीच आणि दुसरा सुबाहू. हे रावणाचे अत्यंत जवळचे नातेवाईक. मारीच आणि सुबाहू या सगळ्या ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये व्यत्यय आणायचे. म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे तुकडे आणून टाक, मलमूत्र विसर्जित कर, पाणी टाकून दे, अशी घाण कामं ती करायची. आणि यालाच सगळे ऋषीमुनी त्रस्त झाले होते. यांनाच थांबविण्यासाठी रामाला खास करून आणलं गेलेलं होतं. आणि इथे रामचंद्रांनी एक गोष्ट जाणली की मारीच आणि सुबाहूचा मृत्यू आत्ताच लिहिलेला नाहीये, तो नंतर आहे, त्याला वेळ आहे अजून. आणि मग त्या मृत्यूला ज्यावेळी लिहिलाय त्याच वेळी, म्हणजे त्याच्या प्राक्तनात जे आहे ते त्यावेळेला द्यायचंय, नशिबात जे आहे ते त्यावेळेला द्यायचंय, आधी नाही. म्हणून दोघांनाही आपल्या बाणानं इतक्या दूर नेऊन टाकतात की ते पुन्हा ऋषीमुनींच्या आश्रमाकडे येण्याची इच्छा सुद्धा ठेवत नाहीत. मारीचाचा वध कधी झाला हे तुम्हाला पुढे नंतरच्या रामकथांमधून कळून जातं. ती सीताहरणाच्या वेळेसची गोष्ट. जेव्हा म्हणजे पहिल्यांदा भेट घालून दिली आहे वामन अवताराची, मग मारीच आणि सुबाहूचा पराभव केलाय, त्यांना इतक्या दूर केलंय, लोटलंय की ऋषींची संकटातून मुक्तता केली आहे. आणि मग ह्या सगळ्या संकटातून मुक्तता झाल्यानंतर भगवान रामचंद्राचा प्रवास सुरू होतो मिथिलेकडं. अगदी काही दिवसातल्या या घटना आहेत. मिथिलेकडच्या प्रवासामध्ये मध्ये मुक्काम पडतो तो विशाल नगरच्या महाराज सुमतींच्याकडं. सुमती विश्वामित्रांचं स्वागत करतात, या 2 कुमारांचंही स्वागत करतात आणि पुढे मग त्यांच्या राज्यामध्ये विश्राम करायला लावून पुढे पाठवतात. आणि मग पुढचा महत्वपूर्ण प्रसंग येतो तो अहिल्या उद्धाराचा. अहिल्याचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला. इंद्राचं ते वागणं, विचित्र वागणं, मग इंद्राला मिळालेला शाप, गौतमाने अहिल्येला दिलेला शाप, त्यानंतर रामाने आपल्या चरणस्पर्शाने अहिल्येचा उद्धार करणं, शिळावत होऊन पडलेल्या अहिल्येला मुक्त करणं, हे सगळं मागच्या कथांच्या मध्ये आपण बघितलेलं आहे. हे सगळं ते घडत आहे. एक एक क्रम तुमच्या लक्षात यावा म्हणून मी त्या क्रमाने पुढे बालकांडाच्या कथा सांगतोय. मग या उद्धारानंतर मिथिलेमध्ये प्रवेश होतो. मिथिलेत प्रवेश झालाय. मिथिलेत प्रवेश झाल्याबरोबर जनक राजा स्वागत करतात. हे 2 कुमार कोण आहेत ते विचारतात. त्या कुमारांचा परिचय करून दिला जातो आणि अहिल्या उद्धाराचा पुन्हा एकदा इथे उल्लेख येतो. कारण जनक राजाच्या मिथिलेच्या सीमावर्ती भागावर असलेला महर्षी गौतमांचा आश्रम आणि अहिल्या आणि महर्षी गौतमाचे ज्येष्ठ पुत्र स्वामी शतानंद, जे मुख्य पुरोहित आहेत जनकांचे, स्वामी शतानंद, अहिल्या आणि गौतमाचे पुत्र शतानंद, हे शतानंद ऋषी हे मुख्य पुरोहित आहेत त्या यज्ञाचे जनकाच्या. आणि त्या जनकाच्या यज्ञाचे पुरोहित असलेले शतानंद वाल्मिकींना विचारतात की नेमका माझ्या मातेचा उद्धार प्रभू रामरायांनी कसा केलाय ते मला सांगावं. आणि मग वाल्मिकी त्यांच्या उद्धाराची कथा अशी छानपैकी सांगतात की जनकाच्या मनामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या विषयी असा काही भाव येऊ लागतो की बस, मी काय आज दिव्य झालोय हे सगळं ते सांगू लागतात. त्यासोबतच मारीच सुबाहूचा पराभव, तारकेचा पराभव, मृत्यू, या सगळ्यांची हकीकत वाल्मिकी जनकाला सांगतात. आणि मग महाराज जनक थेटच विचारतात, या 2 कुमारांना घेऊन माझ्या राज्यामध्ये येण्याचं काय कारण आहे? कशामुळे आलात? काहीतरी कारण असेल महर्षी.
विश्वामित्र महर्षी हे मूळचे क्षत्रिय, त्यामुळं क्षत्रियांशी त्यांचे संबंध हे सलोख्याचेच. ते विचारतात की याचं काय कारण आहे, तुम्ही या कुमारांना घेऊन येण्याचं स्पष्टपणे सांगावं, त्या इच्छा मी पूर्ण करीन. तेव्हा ते सांगतात की आपल्याकडं शिवधनुष्य आहे. ते म्हणाले, हो, माझे पूर्वज देवव्रतांना भगवान शिवांनी स्वतः हे शिवधनुष्य दिलाय. महाराज दक्षाच्या दरबारामध्ये जेव्हा शिवाचा अवमान झाला, पार्वतीचा अवमान झाला, तेव्हा शिव दक्षासहित सर्व दैवतांचा संहार करण्यासाठी आपलं महाभयंकर शिवधनुष्य काढून तयार झाले. त्यावेळी सगळ्या देवतांनी मिळून शिवाची कशी बशी समजूत काढली. त्यात विष्णूही होते आणि सांगितलं की शिवा शांत व्हा. त्यावेळी शांत झालेल्या शिवांनी जनकाच्या वंशावळीतील, जनकाच्या पूर्वजाच्या पैकीच्या महाराज देवव्रतांच्याकडं हे शिवधनुष्य दिलं आणि सांगितलं की याचा सांभाळ करा. हे शिवधनुष्य आपल्याकडे सुरक्षित राहील. आणि देवव्रताच्या पासून जनकाच्या पर्यंत या शिवधनुष्याचा सांभाळ झालेला आहे. अवाढव्य 50 तगडे पहिलवान लागायचे म्हणे. 50 तगडे पहिलवान रथ ते ढकलत आणायला सुद्धा, उचलणं अवघड, इतकं भयंकर ते शिवधनुष्य होतं. ते साध्या सुध्या माणसांचं काम होतं काय, ईश्वरी अंशच त्याला हाताळू शकत होता. या शिवधनुष्याला मी एक पण लावलाय म्हणाले. काय पण आहे? माझी एक पुत्री आहे सीता, जी माझ्या पत्नीच्या उदरातून जन्माला आलेली नाहीये. मातीकाम करताना मला ती सापडली आहे. शेतीत काम करताना एका पेटीत ती सापडली आहे. ती अयोनिज आहे. कोणत्याही मातेच्या गर्भातून न जन्मलेली माझी पुत्री दैवी आहे, विलक्षण सामर्थ्यशाली आहे, विलक्षण शक्ती असलेली आहे. अशा पुत्रीचा विवाह करायचा असेल तर तिच्या तोडीचाच युवराज असला पाहिजे, राजा असला पाहिजे, पराक्रमी योद्धा असला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणून मी एक पण ठेवलाय, जो कोणी शिवधनुष्याला उचलेल आणि त्याच्यावर प्रत्यंचा चढवेल त्याच्या सोबत मी माझ्या कन्येचा विवाह करून देईन. आता तुमच्या सुकुमार बालकांना जर हे धनुष्य पाहायचं असेल तर मी आणून देतो, दाखवतो. आणि मग ते शिवधनुष्य घेऊन ते आले. भगवान रामचंद्रांनी बघितलं आणि शिवधनुष्याला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा जनकाने सांगितलं, सुकुमार बालका, भल्या भल्या सम्राटांना हे जमलेलं नाही आहे. या पणामुळं माझ्या राज्यावर अनेक वेळेला संकट आलेली आहेत. जे राजे शिवधनुष्य उचलताही आलं नाही म्हणून अवमानित झालीत, त्यांनी माझ्या राज्यावर सूड म्हणून आक्रमण सुद्धा केलेली आहेत. तेव्हा जपून, अनेकांना जमलं नाही, तुम्हाला जमलं तर बघा. भगवान रामचंद्रांनी मंदस स्मित केलं, मनोमन शिवाची प्रार्थना केली आणि आपल्या डाव्या हाताने सहजपणे शिवधनुष्याला पकडलं आणि उचललं. प्रत्यंचा चढवण्यासाठी शिवधनुष्याचं वरचं टोक जरासं वाकवलं. कर 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 आवाज झाला आणि कणालकणे कशी गगनभेदी गर्जना झाली. ज्या गर्जनेत लक्षात आलं की अरे, शिवधनुष्यच तुटलाय. काय पराक्रमी असेल तो, ज्या शिवधनुष्याला उचलणंही शक्य नाही, अशा शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवण्यासाठी म्हणून उचलणारा सुकुमार 16 वर्षाचा तरुण का अडकन मोडून टाकतो. जनकाला लक्षात येतं, आपला शोध संपला. मग महाराज जनक सीतेचा विवाह भगवान रामचंद्रांच्या सोबत लावून देतात. अनेक कथांच्या मधून त्याच विवाहाच्या प्रसंगाला एक अजून अवतार उपस्थित झाला असं सांगितलं जातं, भगवान परशुरामाचा. तिथं आले, रामाला म्हणाले, तू कोण आहेस, परिचय दे, वगैरे वगैरे. असं काही त्या दरबारात ते घडलेलं नाहीये. जेव्हा सीतेला घेऊन, म्हणजे वाल्मिकी रामायण सांगतो तुम्हाला, सीतेला घेऊन जेव्हा प्रभू रामचंद्र निघाले तेव्हा रस्त्यात परशुरामांनी रामाला गाठलं. पण त्यावेळेला परशुराम अहंकारग्रस्त होते. माझ्या शिवाचं धनुष्य कोण मोडलं, कोण एवढा शक्तिशाली आहे, त्याला बघतोच, अशा रागात आणि अहंकारात परशुराम आले होते. आणि त्यांनी सांगितलं, रामा, माझ्याकडे एक धनुष्य आहे, तू खराच शक्तिशाली असशील तर या धनुष्यावर प्रत्यंचा चढव आणि लढायला तयार हो, बघूया तुझी ताकद. सहजपणे रामचंद्रांनी, ईश्वरच हो, दुसऱ्या एका ईश्वरी अंशाला आपली जाणीव करून द्यायची होती, सहजपणे प्रत्यंचा चढवली आणि बाण ओढला. ते म्हणाले, आता मी इक्ष्वाकू वंशातला राम आहे, मी त्या रघुकुळातला राम आहे, ज्याच्यावरती संस्कार आहेत,
ब्राह्मण मारायचा नाही, ब्राह्मण अवध आहे, ब्राह्मणाचा वध करायचा नाही, हे संस्कार माझ्यावरती आहेत आणि मी त्यामुळं तुम्हाला मारणार नाही. फक्त माझा बाण आता ताणल्या गेलेला आहे, तो कुठे सोडू? तुमच्या सगळ्या पुण्याला संपवून स्वर्गात जाण्याचे तुमचे रस्ते बंद करून टाकू, की आणखी काय करू ते तुम्हीच सांगा. परशुराम म्हणतात, अहो सगळी माझी जागा मी ऋषींना दान करून टाकली आहे, आता इथे मी रात्री राहू शकत नाही. रात्री राहण्यासाठी मला एक तर स्वर्गात जावं लागेल किंवा मंदराचल पर्वतावर जाऊन पुन्हा पूजा करावी लागेल. तुम्ही हे सगळं बंद केलं तर मी जाऊ कुठे? तेव्हा मंदराचल पर्वतावर मला पुन्हा तपश्चर्येसाठी जाता यावं, याची व्यवस्था करा. आणि मग भगवान रामचंद्र परशुरामाला मंदराचल पर्वतावर पाठवतात. इथपर्यंतची ही कथा आहे. ही बालकांडातली कथा आहे. म्हणजे सीतेसोबत विवाह, जन्म, विवाह, शिक्षण, विवाह आणि विवाहानंतर परत अयोध्येत येण्याची बालकांडापर्यंतची कथा आहे. यात भगवान रामचंद्रांच्या आपल्याच जुन्या अवतारातील दोघांची भेट होती आहे. दोन प्रसंगाची भेट होती आहे. एक वामन अवतार, त्या सिद्धाश्रमामध्ये ते पर्णकुटीत जाऊन भेटतात, बघतात तिथे, आणि दुसरा परशुरामाचा अवतार. म्हणजे दशावतारापैकीचे तीन, एक स्वतः राम, दुसरा परशुराम आणि तिसरा वामन अवतार, याची ओळख होते, संबंध येतोय. आणि पुढे कृष्णावतारातल्या काही गोष्टीची उपाययोजना करून ठेवतायत. म्हणजे जांबुवंतांना आपल्या मुलीसोबत रामाने विवाह करावा वाटत होतं म्हणे, त्यासाठी मग कृष्णावतारात जांबुवंतीची सोय करून घेतली. हे सगळं म्हणजे अर्ध्या अवताराशी तर थेट संबंध याच्यामध्ये जोडल्या गेलेला आहे. मागच्या सोडून देऊ, पुढच्या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहे. बालकांडाची ही कथा भगवान रामचंद्रांच्या आयुष्यातील घटनांचा वेगवान आढावा आहे. छोटा आहे बालकांड, वेगवान आढावा आहे. इतका वेगवान आढावा आहे की जन्मापासून, म्हणजे अगदी कथेच्या प्रारंभापासून, म्हणजे शांतेची थोडीशी माहिती बालकांडातच दिली आहे. अनेकांनी सांगितलं संदर्भ सांगा, तर त्या बालकांडातच त्यांची बहीण शांता संबंधीची थोडीशी माहिती आहे. त्यानंतर अश्वमेध यज्ञाविषयीची माहिती आहे. त्यानंतर पुत्रकामेष्ठी यज्ञाविषयीची माहिती आहे. पुत्रकामेष्ठी यज्ञानंतर रामाच्या जन्माविषयीची थोडीशी माहिती आहे. रामाच्या जन्मानंतर शिक्षणासाठी ते वशिष्ठ मुनींच्याकडे गेले, ते सांगितलंय. त्यानंतर ते परत आले, विश्वामित्र आपल्या सोबत घेऊन गेले. अहिल्याचा उद्धार, मारीच सुबाहूचा पराभव, तारिकेचा वध, भगवान रामाचा शिवधनुष्य तोडणं, भगवान रामाचा विवाह, परतताना परशुरामाची भेट, इथे बालकांड संपतं आणि भगवान रामचंद्राच्या आयुष्याला एक नवीच कलाटणी मिळू लागते. ती पुढच्या अयोध्याकांडामध्ये आपल्याला बघता येऊ शकेल. नमस्कार.